नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आणि आज मला माहीत झालं आणि हा व्हिडिओ पण मी टाकत आहे की बच्चूभाऊ कडू हे 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करणार आहेत. आणि तो आंदोलन कशासाठी की 50% दिव्यांगांना पेन्शन मिळणार नाही ह्या विरोधामध्ये, म्हणजेच टेम्पररी दिव्यांगांना पेन्शन न मिळण्यासाठी जो जी आर आला होता त्यासाठी, आणि ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांना पेन्शन देणार नाही, अशा प्रकारच्या ज्या घोषणा आणि जी आर सरकारने केलं ते रद्द करण्यात यावं. आणि टेम्पररी लोकांना आणि ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांना पण पेन्शन द्यायला हवी, अशा प्रकारच्या आपण मागणी करू असं त्यांनी म्हटलं आहे. त्याबाबत 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन होणार आहे असा इशारा बच्चूभाऊ कडू यांनी देणार आहे. समोर जा, तुम्ही व्हिडिओ पहा. ABP माझावर न्यूज बघितली. काही नेत्रहीन लोक नागपूरमध्ये CM साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला असं समजलं. खरं तर ही बाब अतिशय वेदनादायी आहे. मी सातत्यानं सावे साहेबांच्या संपर्कात होतो. तुमचे सचिव जे आहे दिव्यांग मंत्रालयाचे, त्यांच्याशी शिंदे साहेब पण बोलले, मी पण बोललो का जो GR काढला का जिथपर्यंत UDID कार्ड नाही तोपर्यंत त्यांना आपण पगार देऊ नये. फार चुकीचा निर्णय आहे हा शासन निर्णय रद्द झाला पाहिजे. दुसरं, तात्पुरते जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं त्यांनासुद्धा मानधन बंद केलेलं आहे. ह्या दोनही गोष्टी, UDID कार्ड आणि तात्पुरतं प्रमाणपत्र हे वयाच्या 30-35 वर्षापर्यंत देतं. 100% दिव्यांगत्व असते, परंतु ते स्टेप बाय स्टेप देतो. त्याच्यामुळं एकदा 40% प्रमाणपत्र अपंगत्वाचं भेटलं का तो त्या संजय गांधीचा खरं तर लाभार्थी ठरू शकतं. परंतु 2 GR काढल्यामुळं मागच्या काळात ह्या 50% दिव्यांग या मानधनापासून दूर गेलेले आहे. अतिशय वाईट गोष्ट आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी मनावर घेऊन हे काम करावं, नाहीतर दुर्दैवानं आम्हाला 19 तारखेला मंत्रालयात आंदोलन करावे लागेल. याची दखल त्यांनी घ्यावी. मित्रांनो, जर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करायचं चॅनलला, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्की करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.